नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन प्रियाचं तुळशीपत्र म्हणजे प्रियाच्या पायावर असलेलं तुळशीपत्र कशा पद्धतीने पाहतो. म्हणजे प्रियाने अगदी प्लॅन करून पायावरती तुळशीपत्र काढलेलं आहे आणि अर्जुनला तिने आज ठरवून सांगितलेलं आहे की रविराजने तिच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे हे चेक केलं आणि त्यानंतरच त्याचा विश्वास बसलेला आहे की तीच खरी तन्वी आहे. म्हणजे रविराजने जेव्हा ते पुरावे मागितलेले होते तेव्हा हा महत्त्वाचा पुरावा मी दाखवलेला होता. म्हणूनच बाबांना कळलेलं होतं की माझ्या पायावर असलेलं तुळशीपत्र हे खरं आहे आणि मीच त्यांची तन्वी आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. परंतु अर्जुनला माहिती आहे की चैतन्याने पाहिलं होतं त्यावेळेस तर तिच्या पायावर तुळशीपत्र नव्हतं आणि आज ते तुळशीपत्र कसं काय आहे. आणि अर्जुनच्या प्रिया पूर्ण प्रेमात अडकलेली आहे. परंतु सायलीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा सायली मात्र खूपच पिसाळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सायली आणि अर्जुन यांच्यासमोर प्रियाकडून विलासच्या खुनाबद्दल एक सत्य येणार आहे. आणि इकडे महिपत आणि साक्षी आमदारांना भेटायला गेलेले आहेत. आमदारांना भेटायला गेल्यानंतर तिथे आमदारांच्या समोर जेव्हा ते काही गोष्टी बोलत आहेत तेव्हा आमदार त्यांची कशी वाट लावतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा सिरियलच्या अपडेट्स पाहत राहा. तर इकडे सायली त्याचबरोबर प्रतिमा, पूर्णाजी, रविराज इकडे प्रतिमाच्या रूममध्ये आलेले असतात. तर सायली पाहते प्रतिमाची तब्येत बिघडलेली आहे. तेव्हा सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते आपण यांना बाहेर नाही घेऊन जाऊ शकत, त्यांना त्रास होतोय ना, त्यांचं डोकं दुखतंय. प्रतिमाला पाहून कल्पना म्हणते की अगं सायली ताप आहे का बघ बरं प्रतिमाला. सायली पाहते तर सायली म्हणते की नाही ताप नाही आहे. मग त्यानंतर प्रतिमाला सायली गोळी देते आणि आराम करायला सांगते. तेव्हा रविराज म्हणतो कसं आहे माहिती आहे का, आपण तिकडे घेऊन गेलो आणि तिला आणखी ताण आला, तिला आणखी त्रास व्हायला लागला तर त्यापेक्षा आपण आजचं कॅन्सल करूया, आपण नंतर कधीतरी जाऊया असं सायली प्रतिमा या सगळ्यांचं ठरलेलं असतं. आता प्रतिमा म्हणते की चालेल मी आराम करते. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमात्या तुम्ही जरा जास्त विचार करता म्हणून तुम्हाला त्रास होतो आहे ना, म्हणून तुमचं डोकं दुखतं आहे ना. तेव्हा प्रतिमा म्हणते काय माहिती. तेव्हा सायली म्हणते तुम्ही आराम करा, मी आले, मी माझी पर्स ठेवते आणि आले मी परत, तोपर्यंत तुम्ही आराम करा असं सांगून सायली आता प्रतिमाच्या रूममधून बाहेर पडत आहे. इकडे प्रतिमा मात्र डोक्याला हात लावूनच बसलेली आहे. तिला डोकेदुखीचा खूपच त्रास होत आहे. तिला ते सहनच होत नाही कारण कंटिन्यू प्रतिमा त्याच गोष्टींचा विचार करत असते, त्यामुळंच तिला हा त्रास होत असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं महिपत आमदारांकडे आलेला आहे. म्हणजे महिपतला त्यांना भेटून वात्सल्याश्रम मर्डर केसच्या संदर्भात डिस्कशन करायचं आहे, त्यासाठी तो तिथे आलेला आहे. आणि मग महिपत 2 वेळा त्या आमदारांना म्हणतो की आमदार साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे. परंतु आमदार मात्र महिपतला तिथे असं दाखवत आहेत की कोण तुम्ही, आणि सुरुवातीला ते त्याच्याकडे दुर्लक्षच करतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आणि साक्षी पुन्हा आमदारांना तिथं बोलत असतात, म्हणत असतात की काहीही झालं तरी आत्ता जे काही घडत आहे ना त्या सगळ्यामुळं खूपच मोठी गोष्ट होणार आहे. आणि महिपत पुन्हा म्हणतो की पुन्हा दुसऱ्यांदा तुम्ही आमदार झालेला आहात म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे, मी तुमच्याबरोबर इथे बोलत आहे, हे सगळं ते सांगत आहे, तुमच्या स्वागतासाठी आलेलो आहे, म्हणून हा तुमच्यासाठी बुके आणलेला आहे. तेव्हा आमदार म्हणतात की महिपत शेठ साक्षात तुम्ही इथे आलात. तेव्हा महिपत म्हणतो कसं आहे तुम्हाला मी बोलवत होतो, तुम्ही काही आला नाही माझी भेट घ्यायला, म्हणून मीच विचार केला की चला आपणच जाऊया म्हणून मी भेटायला आलेलो आहे. हे आता महिपतला तिथे महिपत सगळ्यांच्या समोर महिपतला आमदार बोलत असतात. त्याचबरोबर इकडे महिपत आमदारांना म्हणतो की ठीक आहे. मग आमदार महिपतला तिथे बसायला सांगतात. महिपत त्यानंतर पुढच्या गोष्टी डिस्कस करायच्या असतात कारण महिपतने याआधी त्यांच्याशी फोनवरती बोलणी केलेली असतात. फोनवरती महिपतचं सगळं बोलणं झालेलं असतं आणि महिपत आमदारांना म्हणतो की मी तुम्हाला त्या वात्सल्य आश्रमाच्या बाबतीत बोलायला आलेलो आहे, ते आमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यासाठी आलेलो आहे. तेव्हा आमदार महिपतला तोंडावर सांगतात की तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे हे जेव्हा व्हायचं त्याच वेळेत काम होणार आहे,
तेव्हा महिपत म्हणतो, अहो असं काय म्हणताय, अहो एवढा मोठा पैसा घातलाय, तुम्ही मला बोललेलात मी मदत करणार आहे तुम्हाला. तेव्हा ते म्हणतात की नाही. तेव्हा साक्षी सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, नमस्कार, मी ना ह्यांची मुलगी, आणि त्याचबरोबर मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आम्ही ना खूप मोठं कर्ज घेतलेलं आहे आणि ॲडव्होकेट सुभेदारने त्याच्यावरती स्टे आणलेला आहे, त्यामुळं आमचं जे प्रोजेक्ट आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. त्याचं बरंच व्याज आम्हाला भरावं लागत आहे, त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना त्रासही होत आहे. आणि हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत त्यांच्याकडे पाहतच असतो. साक्षी सांगत असते, या सगळ्यामुळं असा परिणाम होतोय की माझ्या वडिलांना या सगळ्यामुळं त्रास होऊ लागलेला आहे, त्यांना हार्टचा प्रॉब्लेमही आहे. हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आमदार म्हणत असतात, हो बरोबर आहे. महिपत पण सांगत असतो की मी खूप मोठं कर्ज घेतलेलं आहे आणि तुम्ही मला बोलला होता ना की तुम्ही मला यामध्ये मदत कराल. मग काय झालेलं आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे आमदारांकडे साक्षी त्यांची बाजू मांडत असते. यांच्या सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता काही करून आपल्याला ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आणायची आहे आणि सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की साक्षी आणि महिपत हे चांगले आहेत, म्हणून त्या दोघांनी हा सगळा डाव रचलेला असतो. आणि महिपत त्याची बाजू सांगत असतो. तो सांगत असतो की काहीही झालं तरी मला आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे ती म्हणजे माझा प्रोजेक्ट सुरू होणं. महिपत त्याची बाजू मांडत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे साक्षी पण सांगत आहे की अण्णांनी या प्रोजेक्टसाठी खूप गोष्टी केलेल्या होत्या आणि आमचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण इकडे आमदार मात्र म्हणत असतात, हो बरोबर आहे, पण ते काम जेव्हा व्हायचं तेव्हाच होणार आहे, मी त्यासाठी काहीच करू शकत नाही. आता स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, कारण आमदारांना पण माहिती आहे की यांच्यावर कोणती केस आहे आणि आपण यांची मदत केली तर आपण अडकून जाईल, कारण तो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार वाटतो तेवढा सोपा नाही आहे. ही गोष्ट आता यांना सगळ्यांनाच माहिती झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आमदारांच्या समोर हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र साक्षी आणि महिपतला असं वाटत असतं की आमदार आपल्या बाजूने आहेत. पण आमदारांनी मात्र काढता पाय घेतलेला आहे. त्यांनी कोणतीही मदत करणार नाही असं इनडायरेक्टली सांगितलेलं आहे, कारण त्यामध्ये आणि प्रत्यक्षात असलेल्या महिपतमध्ये खूपच मोठा फरक आहे. ही गोष्ट इकडे आमदाराला पण चांगलीच माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली ही आता आलेली दिसत आहे आणि प्रिया आणि अर्जुन हे तिथं आहेत. सायली ही आता रविराज आणि प्रतिमा यांच्याबरोबर बाहेर गेलेली आहे. तेवढ्यात प्रिया तिथे येते. अर्जुन म्हणतो की अगं तन्वी, बरं झालं तू आलीस, मला तुझ्याशीच बोलायचं होतं महत्त्वाचं. तेव्हा प्रिया म्हणते, बोल ना अर्जुन, काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो, चल आपल्याला निवांत बोलता येईल. असं म्हणत अर्जुन तिला घेऊन आता रूमकडे जात आहे. तिला म्हणत आहे की रूममध्ये चल, आपण वरती बसून शांतपणे बोलूया, मला तुला काहीतरी द्यायचं पण आहे, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत आहे. तेव्हा प्रिया म्हणते चल, आणि चैतन्य, अर्जुन आणि प्रिया तिथं असतात. चैतन्यकडे प्रिया पाहतच असते, कारण चैतन्याला तिला असं दाखवायचं असतं, बघितलं का अर्जुन मला त्याच्या रूममध्ये घेऊन गेलेला आहे. आणि प्रियाचा हा मूर्खपणा चाललेला असतो की अर्जुन जे गुपचूप करत आहे ते सगळं प्रिया मात्र सगळ्यांना बोंबलून सांगत असते. आणि पर्सनली सायलीला तरी तिला सायलीला दाखवून द्यायचं असतं, बघ तुझा नवरा कसा माझ्याजवळ येत आहे, माझ्या तलावर नाचत आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता आमदारांशी महिपतचं बोलणं सुरूच आहे. महिपतला असं वाटत आहे की मी आमदारांकडे आलेलो आहे म्हणजे माझं काम होणारच आहे असं महिपतला वाटत आहे. परंतु आमदारांनी स्पष्टपणे आता तिथे सांगितलेलं आहे की जेवढा वेळ लागणार आहे त्या कामासाठी तेवढा वेळ लागेलच, त्यापेक्षा लवकर हे काम होऊ शकत नाही, या भाषेत आता आमदारांनी त्याला सांगितलेलं आहे. आता महिपत आणि साक्षी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहेत. त्यांना काही करून हा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. फायनान्सर त्यांची वाट लावायला लागलेले आहेत आणि फायनान्सर त्यांना चांगलाच आता धक्का बसलेला आहे की नक्की करायचं काय. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आमदार साहेबांना महिपत म्हणत आहे की प्लीज तुम्ही बघा ना, कारण तुम्ही मला फोनवर बोलला होतात ना, नक्की काय करायचं ते. आता महिपत गयावया करत आहे आणि साक्षी त्याची बाजू मांडत आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन प्रियाला आता रूममध्ये घेऊन गेलेला आहे
आणि तो प्रियाला म्हणत आहे की तुला काही करून आता मला चल आणि आपण निवांत गप्पा मारूया. प्रियाचा हात हातात घेत आहे. प्रिया मात्र अर्जुनच्या जवळ येत आहे, कारण आता अर्जुनने संधी दिलेली आहे म्हणल्यावर प्रिया तरी काय मागं सरकणार आहे, कारण ऑलरेडी तिलाही अर्जुनच्या जवळच जायचं असतं आणि ती सारखं सारखं अर्जुनच्या जवळ जाण्याचाच प्रयत्न करत असते आणि तेच आत्ता पण ती अर्जुनसोबत करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन प्रियाला म्हणतो मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे आणि प्रिया पण अर्जुनचा हात आपल्या हातात धरते आणि त्याला आपल्या जवळ बसवते आणि म्हणते अर्जुन खरंच माझा ना माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही आहे की आपण दोघं एकत्र रूममध्ये आहोत इथे. तेव्हा अर्जुन म्हणतो का नाही बसत, आता विश्वास ठेवावाच लागणार आहे, हे खरं आहे, हे स्वप्न नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते काय झालं. तेव्हा अर्जुन तिला सांगू लागतो की मी तुझ्यासाठी ना गिफ्ट आणलेलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते काय, तू काय सांगतोय, माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. अर्जुन म्हणतो हो थांब जरा वेळ, असं म्हणत तो खिशातील अँकलेट काढतो आणि प्रियाला दाखवू लागतो. प्रिया म्हणते हे तू माझ्यासाठी आणले. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी तुझ्यासाठीच आणलेलं आहे हे अँकलेट. आणि मग ते अँकलेट तो म्हणतो की हे घे. प्रिया ते अँकलेट हातात घेते. तिला खूप आनंद झालेला असतो, ती खूप खुश झालेली असते, कारण तिला अर्जुन गिफ्ट देतोय आणि त्याहीपेक्षा इतकं सुंदर अँकलेट देतोय ह्या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. ती अक्षरशः अर्जुनला मिठी मारते आणि अर्जुन तिथून उठतो. तेव्हा प्रिया म्हणते काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला गिफ्ट दाखवायचं होतं ना म्हणून उठलेलं आहे आणि ते गिफ्ट तिला दाखवतो. तेव्हा प्रिया अर्जुनच्या हातातील ते अँकलेट घेते आणि त्या अँकलेटकडे पाहतच राहते. तिला विश्वासच बसत नसतो की अर्जुन तिच्यासाठी एवढं काय काय करतोय. या गोष्टीवर तिला ना अगदी मनापासून तिला असं वाटत असतं की हे खरं आहे का मी हे स्वप्न पाहते असं तिला वाटत असतं. परंतु अर्जुन तिला सांगत असतो की काळजी करू नको, हे स्वप्न नाही आहे, हे खरंच आहे आणि त्याचबरोबर मी तुला खरंच गिफ्ट देत आहे. काहीही झालं तरी ते गिफ्ट तू बघ. आणि प्रियाला ते अँकलेट इतकं आवडलेलं असतं. प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन खरंच हे माझ्यासाठी आणलंयस तू. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी हे तुझ्यासाठीच आणलं आहे म्हणून तर तुला देत आहे ना मी, मग तू असं का विचार करत आहे. तेव्हा प्रिया म्हणते की एवढं सुंदर गिफ्ट. तेव्हा अर्जुन म्हणतो हो तू तेवढी सुंदर आहेस ना, मग तुझ्यासाठी सुंदरच गिफ्ट आणलं पाहिजे. असं म्हणत अर्जुनने ते अँकलेट प्रियाला दिलेलं असतं. प्रिया म्हणत असते की खरंच मी घालून बघते माझ्या पायात कसं दिसते. अर्जुन म्हणतो नाही आणि प्रियाच्या हातातून ते अँकलेट घेतो आणि म्हणतो की मी माझ्या हाताने तुझ्या पायात घालतो. आणि इकडे चैतन्य मात्र त्याची ड्युटी करत बसलेला असतो, म्हणजे चैतन्याला वॉचमनची ड्युटी दिलेली असते. कोणी आलं तर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. इकडे चैतन्य मात्र ऑलरेडी खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की हे सगळे बाहेर गेलेत, आपण वाचलोय. आणि तेवढ्यात सायली येताना त्याला दिसते. जेव्हा सायली आलेली असते तेव्हा चैतन्य मात्र पाहतच राहतो. त्याला धक्का बसतो की सायली वहिनी आत्ता कशा आल्या तिथं, नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न चैतन्याला पडलेला असतो. आणि चैतन्य इकडे घाबरून तिथे त्याच्या स्टडी रूमच्या बाजूला जाऊन उभा राहतो. तर सायली त्याला पाहते आणि म्हणते चैतन्य भाऊजी. सायलीने पाण्याचा जग हातात घेतलेला असतो आणि ती म्हणते चैतन्य भाऊजी. तेव्हा चैतन्याला धक्का बसतो. चैतन्य बाहेर येतो. तेव्हा चैतन्याला सायली म्हणते काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का आहात. तेव्हा चैतन्य म्हणतो नाही काही नाही झालेलं. तेव्हा सायली विचारू लागते की चैतन्य भाऊजी मला ना काहीतरी वेगळा डाऊट येतोय. चैतन्य म्हणतो असं काहीच नाही झालेलं, तुम्हाला कसला डाऊट येतोय. तेव्हा सायली म्हणते हे कुठं आहे, तुम्ही इथे आहात तर, आणि तुम्ही ऑफिसला नाही गेलात. तेव्हा चैतन्य म्हणतो की एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना त्यामुळं, अर्जुनवरती मीटिंगमध्ये आहे. तेव्हा सायली म्हणते मी वरती जाते. चैतन्य जिन्यात येतो आणि म्हणतो की नाही सायली वहिनी तुम्ही वरती जाऊ शकत नाही, अर्जुनने सांगितलेलं आहे की कोणालाही वरती पाठवायचं नाही. सायली म्हणते पण त्यांची मीटिंग चालू आहे आणि तुम्ही इथे कसं काय. पण मला एक कळत नाही आहे. चैतन्य सायलीलाच विचारतो तुम्ही जाणार होतात ना. तेव्हा सायली म्हणते की नाही गेलो, कारण प्रतिमात त्यांची तब्येत बिघडली ना, मला योग्य नाही वाटलं म्हणून आम्ही प्रतिमात त्यांना बाहेर नाही घेऊन गेलो, हे चैतन्याला सायली सांगते. तेव्हा चैतन्य म्हणतो हो का. आणि चैतन्याच्या लक्षात येतं इथेच आता गोंधळ झालेला आहे. अर्जुनने तरी ते प्रियाचा पाय आपल्या हातात घेतलेला आहे आणि स्वतःच्या हाताने प्रियाच्या पायामध्ये तो अँकलेट घालत आहे आणि तिला सांगत आहे की बघ हे तुझ्यासाठी आणलेलं आहे आणि मी माझ्या हाताने तुझ्या पायामध्ये घालून देत आहे. तेव्हा प्रियाला मात्र खूप भारी वाटत असतं. ती जाम खुश झालेली असते. तिचं असं म्हणणं असतं की आपल्याला एवढं सुंदर गिफ्ट अर्जुनने आणलेलं आहे, तो स्वतःच्या हाताने माझ्या पायामध्ये ते अँकलेट घालत आहे. या गोष्टीचा तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती तेवढी खुश असते. त्यानंतर अर्जुन तिच्या पायामध्ये अँकलेट घालतो आणि प्रियाला म्हणतो थोडा तुझा पाय मी वरती करून बघू का, म्हणजे मला पण बघू दे ना ते तुला कसं दिसतंय अँकलेट. असं म्हणत अर्जुनने तिच्या पायामध्ये
स्वतःच्या हाताने ते अँकलेट घातलेला आहे आणि तिचा पाय जो आहे तो स्वतःच्या हाताने तो वरती करत आहे आणि तेव्हा सगळ्यात मोठा बॉम्ब पडतो, तो म्हणजे अर्जुनच्या समोर. म्हणजे प्रियाच्या पायावर तुळशीपत्र दिसतं आणि अर्जुन म्हणतो, कसं शक्य आहे? मला तर चैतन्याने सांगितलं होतं की हिच्या पायावर कोणतंही वार्क नाही आहे, मग हे काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच खूप सुंदर दिसत आहेत गं, तुझे पाय खूप सुंदर आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो खरंच खूप सुंदर आहेत तुझे पाय. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, पण तुझ्या पायावर हा मार्क कसला आहे गं? प्रिया म्हणते, म्हणजे? तेव्हा विचारू लागतो, नाही म्हणजे मला की हा मार्क आहे, मला कळलं नाही विचारलं. तेव्हा अर्जुनला इकडे प्रिया सांगते की अरे तू विसरलास का? माझ्या पायावर हा बर्थमार्क आहे, दुसरं असं काही नाही आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुनला प्रिया म्हणते, म्हणजे तुला माहीत नाही आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही. तेव्हा अर्जुन त्याच्याच विचारत असतो, त्याला माहिती असतं हिच्या पायावर कोणता बर्थमार्क आहे, पण गोंधळ इतका मोठा झालेला असतो की अर्जुनला कळतच नसतं. अर्जुन म्हणतो, मग हे तुझ्या पायावर आधीपासून आहे? तेव्हा प्रिया सांगते की हो, माझ्या पायावर हा बर्थमार्क आधीपासूनच आहे. तेव्हा अर्जुन तिला म्हणू लागतो की मी खरं सांगत आहे. अर्जुनला प्रिया म्हणते, मी खरं सांगत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे तू जन्मली होती तेव्हापासून? तेव्हा प्रिया म्हणते, हो ना रे, तुला माहिती आहे का, तुम्हाला त्या दिवशी प्रश्न विचारला होता ट्रूथ अँड डेअरमध्ये की मी कोणती अशी गोष्ट पाहिली की ज्याच्यामुळं तुला असं वाटलं की मला माझ्या बाबांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा प्रिया सांगते, अरे मी त्या दिवशी विसरले तुला सांगायचं, त्या दिवशी माझ्या पायावर हा मार्क होता ना, मी विसरले, हा महत्त्वाचा पुरावा आहे त्यातला. तेव्हा प्रिया असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, खरंच? तेव्हा प्रियाचं असं म्हणणं असतं, हो रे, मी खरं सांगत आहे, आधीपासूनच आहे. तेव्हा प्रियाला मात्र इथे अर्जुनला वेड्यात काढायचं असतं, म्हणून ती हे सगळं बोलत असते आणि ती दाखवत असते की हे सगळं खरं आहे. परंतु प्रियाने अर्जुनला इथे गोंधळात घेतलेलं असतं, घोळात घेतलेलं असतं. तिला असं दाखवायचं असतं की अर्जुनला कळणारच नाही की आपण काय केलेलं आहे. अर्जुन मात्र थोडा कन्फ्यूज झालेला असतो, त्याला कळत नसतं की हा बर्थमार्क आधीपासूनच आहे, तर हिने इतक्या दिवस का नाही, ती त्या दिवशी का दिसला नव्हता? अर्जुनला प्रश्न पडलेला असतो आणि अर्जुन त्याच पद्धतीनं प्रियाला विचारत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला हे जे काही मार्क आहे त्याबद्दल अर्जुनने विचारलेलं असतं, त्याला धक्का बसलेला असतो. त्या दिवशी तर हा मार्क नव्हता. इकडे सायली पाणी घेऊन आता अर्जुनच्या रूममध्ये जायला निघालेली असते. तेव्हा चैतन्य तिला अडवत असतो आणि म्हणत असतो की सायली वहिनी, मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही नका ना जाऊ आत्ता, म्हणजे त्याची काही गरज नाही आहे ना, अर्जुन मीटिंगमध्ये तो ओरडेल तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते, मला एक सांगा, तुम्ही आत्ता का खाली आलेला होता? तेव्हा चैतन्य म्हणतो की मलाही तहान लागली होती म्हणूनच आलेलो होतो. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला की तुम्हाला तहान लागली म्हणून तुम्ही येऊन जाऊन करू शकता, मग मी त्यांच्या रूममध्ये गेले तर असा काय फरक पडणार आहे, असं सायली विचारत असते. तेव्हा चैतन्य म्हणतो, बरोबर आहे, काही फरक नाही पडणार, पण मला असं वाटतंय की तुम्ही नका जाऊ. इकडे प्रियाने तर अर्जुनला मिठी मारलेली असते आणि प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी अर्जुन आणि मी कधीच वेगळे होऊ शकणार नाही, असं प्रियाला वाटत आहे. आणि त्याचबरोबर प्रिया हे सगळं जे काही बोलत आहे त्यावर अर्जुनला कळतच नाही आहे की मी कसा विश्वास ठेवू. हिच्या पायावर त्या चैतन्यानं पाहिला त्या दिवशी तर बर्थमार्क नव्हता, आणि मग आज कुठून आला हा बर्थमार्क, हा प्रश्न अर्जुनला पडलेला आहे. इकडे चैतन्य सायलीला शांत करत आहे, जाऊ देत नाही, पण सायली मात्र ऐकायलाच तयार नाही. आणि अर्जुनला इकडे चैतन्याला ती म्हणते की हे घ्या, पाणी घ्या, घाम फुटलाय ना तुम्हाला, असं म्हणत चैतन्यालाच पाणी देते आणि वरती रूममध्ये जाऊ लागते. म्हणते की मला कोणती मीटिंग चालू आहे ना अशी बघायचे, माझं थोडंसंच काम आहे ते मी करेल आणि मी माघारी येईल, असं सायलीचं म्हणणं असतं. आणि असं म्हणतच सायली तिथून आता वरती जायला निघते. इकडे प्रिया पण म्हणते की चालेल, चल मी जाते आता, मला ना कॉलेजला पण जायचं आहे, काही फोटोज पण काढायचे आहेत, एवढं सुंदर अँकलेट आहे ना. आणि नेमकं आता सायली वर जात आहे आणि वरून प्रिया येत आहे. जिन्यातच दोघी एकमेकींना धडकतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया सायलीला सांगू लागते, तुला माहिती आहे का, अर्जुनने त्याच्या हाताला पकडून मला रूममध्ये नेलेलं गप्पा मारायसाठी, आम्ही दोघांनी खूप गप्पा मारलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता ना मी खूप खुश आहे आज. तर सायलीला धक्का बसतो, पण सायलीला एक कळलेलं आहे की प्रिया आणि अर्जुन या दोघांची मीटिंग होती आणि चैतन्य तिच्याशी खोटं बोललेलं आहे, ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली असते. आता प्रियाने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं असतं आणि सायली रूममध्ये येते आणि अर्जुनला डायरेक्ट म्हणते की तुमची असली कसली महत्त्वाची मीटिंग होती, मी तुम्हाला सांगितलं आहे ना नक्की तुमचं चाललेलं काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही असं काय करताय, असं काय एवढं चिडताय माझ्यावरती, असं अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे
प्रियाला त्याने सांगितलेलं असतं आणि सायली त्याला म्हणत असते नक्की काय चाललंय. अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रिया खरी आहे का खोटी तन्वी आहे ते मला बघायचं आहे आणि तुम्ही मला सांगितलं की त्या सगळ्यापासून लांब राहायचं. पण मी ना लांब राहिलोच नाही. माझ्या डोक्यात तेच चालू होतं आणि मी इतके दिवस झालं ते शोधत होतो आणि फायनली मला आता त्या बाबतीत सगळं कळलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते म्हणजे काय कळलं तुम्हाला, कशावर तुम्ही शोधलं. तेव्हा सायली त्याच्यावर इतकी ओरडून ओरडून बोलत असते आणि त्याचबरोबर अर्जुन तिला म्हणत असतो की अहो जरा शांत व्हा मिसेस सायली. पण सायली शांतच व्हायला तयार नसते. सायली म्हणते ही डायरी मी तुम्हाला कशाला दिली होती आणि तुम्ही काय केलं. एक दिवस पण त्या डायरीमध्ये लिहिलं नाही. तुम्हाला काय वाटतं मला कळणार नाही आहे का तुमचं काय चाललं आहे ते. पण तुम्ही ना ज्या पद्धतीनं माझ्याशी वागत आहात 3 दिवस तुम्ही फक्त या डायरीत लिहिलेलं आहे. मी सांगितलं आहे ना मी जर आणि मगच तुम्ही या घराच्या बाहेर जायचं. पण तुम्हाला माझं ऐकायचंच नसतं. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतच नाही. हे सगळं सायली अर्जुनला ओरडून ओरडून बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की प्लीज ऐका ना तुम्ही माझं. आता माझी खात्री पटली आहे. सायली म्हणते आता काय खात्री पटली नक्की. नाही ती खरी तन्वी आहे याची. चर्च सिनियरने जे पुरावे पाहिले होते ना सगळ्या पुराव्यांची शहानिशा झालेली आहे आणि मला कळलेलं आहे की ती खरी तन्वी आहे. तेव्हा सायली म्हणते आता झालं आहे ना आता सोडा मग तो विषय. किती दिवस तुम्ही तो विषय धरून बसणार आहात. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे ना यामुळं रविराज सरांना किती त्रास होईल याचाही तुम्ही विचार केलेला नाही. आणि इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आता प्रियाशी पुन्हा बोलायला जात आहे. प्रियाला म्हणत आहे की आश्रमात तुमचं कसं चालायचं, म्हणजे तुझं असं फ्रेंड सर्कल तू आणि विलास काका आल्यानंतर तुला बरं वाटलं ना. तेव्हा अर्जुनला प्रिया सांगत असते की काय सांगू तुला आश्रमातलं एक मोठे मोठे रहस्यच आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही मूव्हीला वगैरे जायचं ना. तेव्हा प्रिया सांगते की मी एकच मूव्ही बघितलेली आहे ती पण इतकी हॉरर होती ना विचारच करू शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं आणि ती सांगायला लागलेली असते आणि त्याच वेळी सायली तिथं आलेली आहे आणि विलास काकांचा मर्डर ज्या दिवशी झाला त्या दिवशीची हॉरर मूव्ही आता प्रिया अर्जुनला सांगणार आहे. सायलीलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. प्रिया किती खोटं बोलत आहे हे सायलीच्या समोर आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.